नमस्कार मित्रांनो, आज देगाव वाई या ठिकाणी एक ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडते आणि या मैदानाच्या गट क्रमांक 3मध्ये आपल्याला सुंदर असा साज पळताना दिसला आहे मित्रांनो. ब्लॅक टायगर आणि महाराज ही गाडी गटपास झाली. त्यांची ब्लॅक टायगरची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण जरा चर्चा करूयात. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसं नियोजन करण्यात आलं होतं महाराज सोबत? नियोजन केलं भाऊनी केलं बाबू शेटमधून. बरं, नियोजन किती दिवसापूर्वी झालेलं आहे? नियोजन 4 दिवसापूर्वी झालं. 4 दिवसापूर्वी झालेलं आहे. हा नक्की नंदी कुठला आहे नक्की सांगा. कोंढणपूरचा आहे ब्लॅक टायगर. जिल्हा पुणे हवेली. सिंहगडच्या पायथ्याशी कोंढणपूर गाव. बरं. थोडंसं त्याचा इतिहास थोडासा लोकांना सांगा की तो अगोदर कुठं पळाला, कुठे कशी म्हणजे आता मध्ये बोर मध्ये 1 नंबर केलाय त्या दिवशी. नीलकंठेश. आता ह्याला सोमेश्वर केसरीला सोमेश्वर केसरीला 1 नंबर केला होता का? त्याच्याबरोबर कोण पळालं होतं? त्याच्यावर तो ह्याचा विरा होता मुळशीच्या वीराबरोबर पळाला होता. हो, गोटावडे. साधारण किती वय आता याचं? 5.5-6 वर्षाचा आहे. 5 साडेपाच वर्षाचा. वर्षाचा. खरेदी आहे का तुम्ही घरच्याच घ्यायचं आहे काय? त्याने विकत घेतलेला आहे. धीरज शेठ भांडवलकर नाहीत का? सासवडचे धीरज शेठ भांडवलकर. सासवडचे मालक. हा, त्यांच्याकडून घेतलेलं आहे. बारीक असताना घेतला होता बच्चा, एक 6-7 महिन्याचा होता त्यावेळेस त्यांनी दिलं होतं आपल्याला, नाही का? मग आता आज महाराज आणि त्याची गाडी पळाली. गाडी कशी पळाली बघितली का तुम्ही? गाडी सुंदर पळाली. चांगली चांगली पळाली. पाहिले, चांगली. बबलूच्या ड्रायव्हर होते, काय सांगाल? बबलूचाचे नव्हते, मग सोने ड्रायव्हर रामोसाडी सोने ड्रायव्हर होते का? बैलाचा विषयी थोडासा त्याचा इतिहास वगैरे सांगा की, म्हणजे त्याचं स्पीड वगैरे कसं आहे काय? पिढी म्हणजे मानाने जसं तो गाडी जर असला ना तर गाडी जीव सोड पण गाडी सोडणार नाही. बरं. मग शेजारची गाडी पास होऊन देत नाही थोडक्यात, म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते. कुठल्या खांदी पळतो काय? दोन्ही खांद्यातून. दोन्ही खांदी पळतो. हो, जास्त स्पीड कुठनं घेतो तो? दोन्ही खांदी. खालनं ताळातनं दोन्ही खांदी सेम. गाडी असेल ना तर बोलायचं नाही की शेजारच्या बैलाला नाही का की कमी पळण म्हणून. उघड्यावर तरी थोडंसं कमी पळण, नाही का? उघड्यावर म्हणजे पण कमी नाही पळणार. गाडी जर असेल ना तर गाडी सोडणार नाही अजिबात. उरवली गाडी सोडणार नाही. शेजारचं बैल ठाम पाहिजे पण कडेने पळणार, मग कडेने का असं ना. मग कुठेतरी ती खासियत आहे, म्हणजे की तो गाडी पास होऊन देत नाही, असं प्रत्येक बैलाचं वैशिष्ट्य असतं. आता महाराज बरोबर पळाले म्हटलं की तुम्हाला माहिती असेल थोडी चर्चा होती. आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये बकासूरने एवढं नाव केलंय, त्याच्याच दावणीचा किंवा त्याचा वारसदार म्हणून किंवा आपण त्याचा भाऊ म्हणून असा महाराज त्याच्याबरोबर पळालाय आज. त्यामुळे चर्चा ही राहते. तर काय काय सांगाल, कसं बघताय आता? भारी वाटते त्या संघ पाहिल्यामुळे. चर्चा होती बैलाची. मग आता कसं होतं, बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की बाबा बकासूर बरोबर पाळण्यासाठी मग महाराज पण त्यांच्या दावणीतल्या बैलासोबत पळलंय. मत अभिमान आहे देवाच्या गोट्यातल्या बैला संघ पळल्यामुळे. म्हणजे या पद्धतीने कुठेतरी आता लोक म्हणतात की बाबा बकासूर बरोबर पळायसाठी महाराज बरोबर पळतो किंवा काय, असं काय तुमच्या अपेक्षा नव्हती? तसं काही नाही आमचं. फक्त बकासूरच्या धावणीतल्या पण नंदी सोबत पळलं तर तेवढा आनंद आहे. अभिमान. शेठचं काय म्हणणं आहे? शेठला फोन केलेला का तुम्ही शेठ आहे? नाही भाऊ शेट घरी आहेत ते. बरं, काय त्यांचे लग्न आहे त्यांच्या भावाचं, त्यामुळे आले नाहीत. काय नाव त्यांचं? गाडी कुठल्या नावानं पळते? कुमारी आधी बाबू शेट मुजुमले कोंढणपूर. बर. त्यांचा ब्लॅक टायगर. या नावानंच गाडी प्रत्येक मैदानात पळते. मित्रांनो बघू शकताय, महाराज बरोबर पळालाय आज आणि ब्लॅक टायगर आहे, तो देखील नाव करतोय. सुंदर अशी गाडी पळाली आहे गटाला, पण त्यांची संपूर्ण टीम आहे. तर आता तुमचा ड्रायव्हर कायम तेच असतात का? साईल ड्रायव्हर पावरगावचे असतात. आता इकडे आज ह्या मैदानात पाळण्याचा निर्णय कसा घेतला होता काय? हे भाऊनीच केलं नियोजन. बर. म्हणजे ते कोण आहेत? मनीष डिंबळे, प्रणव डिंबळे, प्रणव सोनवणे, हे सगळे तिन्ही बी बैल सोडतात, म्हणजे नाही का. सुट्टी मेकर आमचे घरचे आहेत आणि साईल ड्रायव्हर बी पारगावचा आपला घरचाच आहे, तो बी असतो. आणि सोन्या ड्रायव्हर ते बी आणतो गाडी, नाही का. महाराजची गाडी तो आणतो, त्यामुळे आपण त्यांना बसवलं. मैदानाची फाटीविषयी काय सांगा, कशी पळायला? फाटी चांगली आहे, फाटीचा काय प्रॉब्लेम नाही. थोडीशी उराटीच नाही का, लाईटली फाटी चांगली आहे, फाटीचा काय प्रॉब्लेम नाही. आता बैलगाडा क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर आता तुम्ही रोज मैदानामध्ये काय अनुभव येतं? क्षेत्र कशा पद्धतीनं चाललंय? क्षेत्र खराब आहे. क्षेत्र कोणाचं नाही. सख्या भावाचं नाही. बैल कोणाला देत नाही. ज्यावेळेस तुम्हाला कपाळाला गुलाल लागेल ना, त्यावेळेसच तुम्हाला बैल भेटणार. तुमचं बैल किती बी पळू द्या. मग बैल एवढा आतापर्यंत पळत होता की बैलाला कोण बैल देत नव्हता आतापर्यंत. बर. आता बैल एवढा पळायला लागलाय ना की बैलाला ज्यांचा आम्ही फोन करायचो ना ते त्यांचे आम्हाला फोन करतात सारखे. आता म्हणजे कुठंतरी ज्यावेळेस म्हणजे एखाद्या नंदीचा पडता काळ असतो म्हणून किंवा काही आजार पण असतं. 5 बैल दिली ना आम्हाला. 5 वर्ष आम्ही पळतोय.
बर हां 5 वर्ष पळतोय. पण बैल आपला गट काढायचा, सेमीला मार खायचा, कडणी लागायची गाडी. आणि पहिली गोष्ट माहिती थोडा आपला बैल आतला आहे, बर हां दोन्ही खांदी आतून उघड्यावर पिऊन पळतो, पण पब्लिकनी नाही का हां हां जास्त आपण हाणत नाही त्याला, आतला बैल आहे ना त्यामुळं. बर बर बर. तर मित्रांनो बघू शकता म्हणजे कुठंतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये पायऱ्या वाचून बऱ्याच अडचणी येतात. ज्या पद्धतीनं ही यांची संपूर्ण टीम सांगते 5 वर्ष बैल झाल्या एवढा टॉपमध्ये पळतो, पण पायऱ्याला भरपूर अडचणी आल्या. आता कुठंतरी नंदी आता ज्यावेळेस पळायला लागतोय त्यावेळेस मग लोकांची प्रतिक्रिया काय आता फोन बिन येतात रोज ते. फोन येतात, चांगल्या चांगल्यांचे फोन येतात आणि नाही का बर बैल हां फक्त बोलायला राहिला पाहिजे तुमचा, हां 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 मग सगळ्यांचे फोन येतात चालू होते. याच्या अगोदर फोन वगैरे काही येत नव्हते, पहिले लोक देत नव्हते का? नव्हते म्हणजे चांगले चांगले बैलाला आम्ही फोन करून करायला आम्ही आता मुलाखत घ्यायला आले. कोणी साथ दिली नाही, परंतु आता ज्यावेळेस चांगला कळाला हा चांगला लोकं फोन करायला कळाला, लागले. मग फोन करायला लागतात ना सगळे. फक्त बैलाला बोलायला पाहिजे. काय सांगायला बैलगाडा शरीर क्षेत्राविषयी काय सांगा? ना काय आता दिला बैलगाडा शरीर क्षेत्राने, एक अनुभव दिला, अनुभव दिला. एक चांगली काही चांगली बी माणसं आहेत. आता आपल्याला पहिले यांचे बी नाही का साथ आहे, तात्या चव्हाण म्हणून बुलेटचे मालक आहेत, त्यांनी आपल्याला पायरा जुळवून दिला 2 बैलांचा. हरण्या म्हणून बैल आहे आपला दुसरा, तो बी 2 मैदान फायनल रे, थोडासा आजारी आहे नाही का, उन्हाच्या याच्यामुळे थोडीशी दाप लागते, त्यामुळे तो बसून ठेवला आम्ही त्याला. एक 15 दिवस झालं. बोर मैदानात 5 नंबर केला त्यांनी, आणि त्या दिवशी 4 नंबर केला केळावड्याच्या मैदानात नाही का. तो 2 बैल आहेत ना आपली, तो पब्लिकने पळतो ना आतून पळतो. तर मित्रांनो बघू शकता बैलगाडी क्षेत्रामध्ये संघर्ष प्रत्येकाला आहे. आपण ज्या पद्धतीनं म्हणतो की सामान्य बैलगाडी मालक असू द्या, बैल पळत असला तरी पैरे मिळत नाहीत, ज्या पद्धतीने आता यांची संपूर्ण टीम सांगते प्रत्येकाला अडचण आहे मित्रांनो. कुठंतरी म्हणजे लोक बैल पळत असून पण बैलाला बैल देत नाहीत, ही खरी सत्यस्थिती आहे. कुठंतरी आपल्याला स्वतःहून ते सिद्ध करावं लागतंय. ज्यावेळेस बैल गुलालात राहील, नंबरात राहील, त्यावेळेसच माणूस विचारतोय की बाबा तुमचा बैल किती दिवस गुलालात राहिला, किती गुलाल गेलेत, तेव्हाच पायऱ्याला तुमचा म्हणतात कुठं राहिला बैल असं म्हणतात ना. आता मग चर्चा होती ना बैलाची. फोन केला की तुम्ही पहिल्याला की विचारतात की पहिला तुमचा कुठं गुलाला गुलाल झालाय कुठं, व्हिडिओ मागून घेतात, तुम्ही गट कुठं काढतात असं तसं नाही का. आता त्यांनाच अडचण यायला लागली. हा असा विषय. क्षेत्र खचून जायचं नाही. हां हां. बैल एक दिवस सिद्ध करून दाखवतो, आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवतो. आता याच्या आधी आपलं कुठला बैल पळत होता का हाच पहिला? हाच पहिला बैल आहे. आणि दुसरा एक आहे ह्याचा भाऊ छोटा हरण्या म्हणून नाही का, बर तो बी दोन्ही गांधी पब्लिकचा आहे. आणि हा आतला म्हणून आम्ही तो घेतला दोन्ही गांधी पब्लिकचा. घरची गाडी बी आमची चांगली पळती, गट वगैरे काढती, सेमी बिमीला नाही का कडणी वगैरे लागली तरी टाकाटाकी थोडंसं मार खाती. पण पळ चांगला आहे. पैरे देत नव्हते म्हणून आम्ही तो घेतला, 40 गाव वरतून घेतलेला होता. बरोबर म्हणजे हरण्या कुठेतरी म्हणून. आपली घरचीच हा, गाडी. घरची गाडी पडली तरी समाधान वाटलं पाहिजे आम्हाला. काय त्यांनी नाराज केलं नाही घेतल्यापासून. गट पास करायचा, सेमीला मार खायचा, लोकांना गट पास होत नाहीत बरेच वर्ष, बरोबर बरेच महिने. आपला गट पास व्हायचा, सेमीला मार खायचा, कडणी लागायचं, कुठं बैल कमी पडला, थोडीफार चूक, चालायचं एवढं तेवढं. मित्रांनो बघू शकताय संघर्ष प्रत्येकाला आहे. आज देगाव मैदानामध्ये महाराज आणि ब्लॅक टायगर गाडी सुंदर पळाली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गाडी मित्रांनो पळालेली आहे. आणि सेमीफायनल होणार आहे नक्कीच. आज देखील ब्लॅक टायगर आणि महाराज ही गाडी त्यांना निराश करणार नाही आणि फायनलचा गुलाल मिळवून दिली अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद.